इथं साराला वाटण्यासाठी लागणारं सुकं खोबरं, एक कांदा, कोथिंबीर आणि एक टमॅटो, लसूण असं लागणार आहे. आणि एका ह्याच्यात मी जिरं आणि धणे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला बारीक करून भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग लागणार आहे बटाटा भाजीसाठी कांदा, मिरची, लसूण आणि लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची, जेणेकरून लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्या तोंडात जाणार नाही. आणि खूप म्हणजे पेस्ट केल्यानंतर आपल्याही खूप पटकन लागत नाही. मीठ टाकायचं आहे, बटाटे टाकायचे आणि मग मीठ टाकायचं वरून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्येच आता साराचे वाटण भाजताना बघितलं ते पूर्ण वाटून घ्यायचं आहे. आता मी छान असा सार आता तयार झालेला आहे. आपला 10 मिनटं उकळवायचा.